ओके, हॅलो स्टुडंट, आपल्याला स्टार्ट करायचं नवीन चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बट 12चं इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टार्ट करण्यापूर्वी 11thमध्ये आपण या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जे जे टॉपिक स्टडी केलेले आहेत त्याला थोडंसं एकदा रिवाईज करता येईल, कारण त्याचं आपल्याला 12च्या सिलेबसमध्ये काम आहे. ओके, आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण बघितलेलं आहे की कुठलाही रेस्ट असणारा जर चार्ज असेल तर तो रेस्ट असणारा चार्ज आपल्या अराउंड ऑलवेज काय फॉर्म करत आहे, इलेक्ट्रिक फील्ड. एक्झाम्पल आपण कन्सिडर करत आहे, सपोज हा इथे एक पॉझिटिव्ह क्यू चार्ज आपण कन्सिडर करत आहे, क्यू क्वांटिटीचा चार्ज आहे की जो आपल्याला माहीत आहे आपल्या अराउंड काय करत आहे, अशी एक फोर्स फील्ड क्रिएट करत आहे की ज्या फोर्स फील्डमध्ये दुसरा एक्सटर्नल चार्ज जर कुठलाही येत असेल, सपोज एक टेस्ट चार्ज आपण घेत आहे क्यू नॉट, हा जर याच्या आतमध्ये या रिजनच्या आतमध्ये जर एंटर होत असेल तरच हा त्याच्यावर काय एक्झर्ट करू शकत आहे, फोर्स. जसं इथे एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं, वेन धिस क्यू नॉट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज इज प्लेस्ड आउटसाइड धिस रिजन, देन धिस चार्ज इज अनेबल टू एक्झर्ट फोर्स ऑन इट. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येणार की कॅपिटल क्यू हा चार्ज जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट करू शकत आहे दुसऱ्या चार्जेसवर, तो फोर्स व्हॅलिड होत आहे किंवा तो फोर्स इफेक्टिव्ह होत आहे ओनली इन दिस रिजन. बट दुसरा कुठलाही चार्ज याच्या जर बियॉन्ड असेल तर हा त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करू शकत आहे का, नाही. आलं लक्षात? ती जी फोर्स फील्ड एखाद्या रेस्ट चार्जच्या अराउंड क्रिएट होते की ज्या फोर्स फील्डमध्ये दुसरा कुठलाही चार्ज जर येत असेल तरच त्याच्यावर काय एक्झर्ट होऊ शकत आहे, फोर्स. त्या फोर्स फील्डला आपण त्या चार्जची काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड. याचा अर्थ आपल्याला काय सांगणार की कॅपिटल क्यू हा चार्ज, लक्ष द्या, कॅपिटल क्यू हा चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दुसऱ्या चार्जेसवर फक्त आणि फक्त केव्हा एक्झर्ट करू शकतो, जेव्हा दुसरा चार्ज या स्पेसमध्ये एंटर होत असेल तरच. मग हा जो एक स्पेस याच्या अराउंड क्रिएट होत आहे की ज्या स्पेसमध्ये दुसरा कुठलाही चार्ज जर येत असेल तर त्याच्यावर काय एक्झर्ट होत आहे, फोर्स. त्या स्पेसला, त्या फील्डला, लक्षात, त्या रिजनला आपण या चार्जची काय म्हणत असतो, इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ धिस चार्ज. ओके, हे आपण डिस्कस केलं आपल्या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये. लक्षात? आपल्याला माहिती आहे कॅपिटल क्यू चार्ज आहे. सिमिलरली निगेटिव्ह चार्ज जर आपण कन्सिडर करत असेल तर लाईक धिस, तो पण आपल्याला माहिती आहे त्याच्या अराउंड काय प्रोड्यूस करत आहे, अशी एक फील्ड क्रिएट करत आहे. जर दुसरा कुठलाही चार्ज याच्या आतमध्ये येत असेल तरच तो त्याच्यावर काय एक्झर्ट करू शकत आहे, फोर्स. पण त्याच्या बियॉन्ड असणाऱ्या चार्जवर हा काय फोर्स एक्झर्ट करू शकतो का, नाही. ती जी फोर्स फील्ड कुठल्याही रेस्ट चार्जच्या अराउंड क्रिएट होते त्या फोर्स फील्डला आपण त्या चार्जेसच्या काय म्हणत असतो, इलेक्ट्रिक फील्ड. या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ, या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठल्याही पॉईंटवर असणारी, हे आपण 11वीला असताना फाइंड आउट केलं विथ दी हेल्प ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट दी स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड ऑल्सो इट्स डिरेक्शन. जसं आपल्याला माहीत आहे या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर अशी असेल तर ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय रिप्रेझेंट करत आहे, या इलेक्ट्रिक फील्डमधल्या या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे आणि तिची डायरेक्शन काय आहे. लक्षात? त्यामुळे स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट इज रिप्रेझेंटेड बाय वेक्टर विच इज कॉल्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. दिस इज, जर इलेक्ट्रिक फील्डमधल्या एखाद्या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त असेल तर याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड तिथे कशी आहे, स्ट्रॉंग आहे. एखादा चार्ज जर आपण तिथे ठेवला तर ती इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावर तेवढा जास्त काय एक्झर्ट करू शकत आहे, फोर्स. हे आपण बघितलं. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आहे लक्षात? आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय रिप्रेझेंट करत आहे, इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटवर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही त्या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे आणि ती इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला आहे. या दोन्ही गोष्टी जी क्वांटिटी सांगते त्या क्वांटिटीला आपण त्या पॉईंटची काय म्हणत असतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, जे आपण 11वीला असताना बघितलेलं आहे. कळलं इथपर्यंत? ओके. नाव आपल्याला माहीत आहे
की ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही पण एक इलेक्ट्रिक फील्ड याच्या अराउंड क्रिएट होत आहे. सपोज जर ह्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही चार्जेसच्या अराउंड आहेत, मी तुम्हाला सांगितलं या दोन्ही इलेक्ट्रिक फील्डचं ड्रॉइंग तुम्ही पेपरवर काढा. आपल्याला माहिती इलेक्ट्रिक फील्ड काय व्हिजिबल असते का आपल्याला? नाही. काय लक्षात? त्यामुळे आपण तिचं चित्र पेपरवर काढू शकतो का? नाही. हे कसं शक्य आहे? तर कुठल्याही इलेक्ट्रिक फील्डला जर आपल्याला पेपरवर रिप्रेझेंट करायचं असेल, त्याची जर आपल्याला ड्रॉइंग काढायची असेल, तर त्यासाठी आपण यूज करतो एका कॉन्सेप्टचा, आणि तो कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस. ओके. आता इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस मीन्स, लक्ष द्या इकडे, to represent any electric field on a paper, okay, we use the concept of electric line of force, and which is defined as the path along which unit positive charge move in an electric field. इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटवर जर एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर आपण प्लेस करत गेलो असा, ओके, युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर आपण असा प्लेस केला, इथे टेस्ट चार्ज आहे, तर हा चार्ज या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जोही पाथ फॉलो करेल त्या पाथला आपण त्या पॉईंटमधून ओरिजिनेट होणारा त्या इलेक्ट्रिक फील्डमधला एक काय म्हणू शकतो? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. जसं इथे जर हा पॉझिटिव्ह चार्ज आपण ठेवला तर तुम्हाला माहीत आहे पॉझिटिव्ह रिपेल करणार, आणि हा चार्ज असा आपल्याला बाहेर जाताना दिसेल इकडे. देअरफॉर या पॉईंटमधून बाहेर पडणारा हा काय आहे? एक इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे. तसंच या पॉईंटवर जर एक पॉझिटिव्ह चार्ज आपण ठेवला, आपल्याला म्हणजे तो असा जाणार. इथे जर ठेवला तर काय होणार? 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 असा जाणार. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येणार? की ते जे पॉसिबल पाथ युनिट पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटवर ठेवल्यावर फॉलो करतो, त्या पॉसिबल पाथला त्या पॉईंटमधून बाहेर पडणारे किंवा त्या पॉईंटमधून बाहेर पडणारा त्या इलेक्ट्रिक फील्डमधला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आणि अशाच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसचा यूज करून आपण पेपरवर काय रिप्रेझेंट करत आहे? इलेक्ट्रिक फील्डला रिप्रेझेंट करत आहे. आपण पेपरवर काय ड्रॉ करत आहे? इलेक्ट्रिक फील्डचं ड्रॉइंग आपण ड्रॉ करू शकत आहे. आलं का लक्षात? ओके, पुन्हा बघता येईल. याच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सकडे बघून इलेक्ट्रिक फील्डमधल्या आपल्याला त्या इलेक्ट्रिक फील्डची एंटायर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येते. कोणची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येते? तर पहिली तुम्हाला सांगता येते की ती इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या चार्जपासून प्रोड्यूस होणारी आहे. दुसरी आपल्याला सांगता येते इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे. तिसरं आपल्याला सांगता येते इलेक्ट्रिक फील्ड कुठल्याही पॉईंटवर कोणत्या डायरेक्शनला आहे. आलं लक्षात? या सर्व गोष्टी आपल्याला इलेक्ट्रिक फील्डबद्दलच्या, आलं लक्षात, बाय सिम्पली ऑब्झर्विंग द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड आपण इझिली सांगू शकतो. याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. जसं एक्झाम्पल बघा इथे अजून, या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितल्यात बघा. त्यामध्ये इथे बघता येईल. अगेन आपल्याला माहीत आहे की सपोज -Q हा रेस्ट चार्ज आहे, जो त्याच्या अराउंड या रिजनमध्ये काय प्रोड्यूस करत आहे? एक अशी फील्ड क्रिएट करत आहे की ज्या फील्डमध्ये दुसरा कुठलाही चार्ज येत असेल तर त्याच्यावर काय एक्झर्ट होत आहे? फोर्स. त्यामुळे -Q या चार्जने एक्झर्ट केलेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा इफेक्टिव्ह आहे अप टू ओनली धिस रिजन, आणि ज्या रिजनपर्यंत तो इफेक्टिव्ह राहतो त्या रिजनला आपण त्याचा काय म्हणतो? इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे ही याची काय? इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता याच इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटवर जर आपण एक पॉझिटिव्ह चार्ज जर प्लेस केला इथे, तर आपल्याला माहिती आहे या पॉझिटिव्ह चार्जला हा निगेटिव्ह आपल्याकडे काय करणार? अट्रॅक्ट. देअरफॉर इट इज मूव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज लाईक दिस. इथे जर ठेवला तर असा, इथे जर ठेवला तर कसं जाणार? असा इथे जाणार. इथे जर ठेवला पॉझिटिव्ह चार्ज तर हा त्याला अट्रॅक्ट करणार इकडे, हा असा इकडे अट्रॅक्ट करणार. मग याच्यावरून तुम्ही काय सांगू शकतो आपण? दॅट इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्टेड फ्रॉम व्हॉट? पॉझिटिव्ह चार्ज, अँड दे आर एंड ॲट व्हॉट? निगेटिव्ह चार्ज. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स नाव? ओके, दे आर स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड दे आर टुवर्ड्स दी निगेटिव्ह चार्ज लाईक दिस. कळलं सगळ्यांना हे? दुसरं, ओके, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपण इलेक्ट्रिक फील्डची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची, ते आपण इथे डिस्कस करत आहे.
ओके, नाव सेकंड आपल्याला बघता येईल इथे, लक्ष द्या. ओके, नाव इफ इलेक्ट्रिक फील्ड इन अ region is strong, then in that region electric line of forces are found to be crowded. जर आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकांच्या जवळजवळ जर दिसत असतील, गर्दी केलेली, तर अशा रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, स्ट्रॉंग असते. आणि एकमेकांपासून वाईडली सेपरेटेड जर एखाद्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस असतील, तर तिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय राहते, कमी, इलेक्ट्रिक फील्ड काय राहते, वीक राहते. त्यामुळे आपल्याला काय सांगता येईल इथे, द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स डिसाइड्स द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, जसं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं, सपोज मी एक इलेक्ट्रिक फील्ड इथे ड्रॉ केली अशी, सपोज दीज आर सम इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑफ एनी इलेक्ट्रिक फील्ड. आणि याच इलेक्ट्रिक फील्डमधला एक पॉईंट घेतला आपण इथे ए, आणि हा इथे घेतला आपण एक बी. तुम्हाला इथे काय सांगते ना की ए या पॉईंटच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्डमधले इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकांच्या कशा आहेत, क्लोज आहेत. बट बीच्या अराउंड असणाऱ्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशा आहेत, वाईडली सेपरेटेड आहेत. याचा अर्थ ए या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, स्ट्रॉंग आहे, आणि बी या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, थोडीशी वीक आहे. आले लक्षात. त्यामुळे जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स खूप गर्दी केलेली असतील, एकमेकांच्या जवळ जर असतील, क्लोज जर असतील, तर अशा रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, स्ट्रॉंग असते. आणि जर ते एकमेकांपासून दूर असतील, तर अशा रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, वीक आहे. कळलं सगळ्यांना हे. दुसरं, ओके, आपल्याला माहीत आहे की इफ वी कन्सिडर अन इलेक्ट्रिक डायपोल, जर आपण एखादा इलेक्ट्रिक डायपोल कन्सिडर केला, सपोज असा एक इलेक्ट्रिक डायपोल आपण कन्सिडर करत असेल, तर याच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड आहे आपल्याला माहीत आहे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर डायरेक्टेड आउटवर्ड. निगेटिव्ह असल्यामुळे डायरेक्टेड इनवर्ड आहे. ओके, नाउ व्हॉट अबाउट द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इन दिस स्पेस. तर आपल्याला माहीत आहे दिस इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इज फाउंड टू बी गेट्स कॉन्ट्रॅक्टेड लाईक दिस along its length. These electric line of force are found to be exactly like this. याचा अर्थ या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सकडे टेंडन्सी आहे काय करण्याची, कॉन्ट्रॅक्ट होण्याची. आहे लक्षात. त्यामुळे सपोज याच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सवर कुठला एक पॉईंट घेतला आपण, हा, ठीक आहे, कळलं सगळ्यांना हे. दुसरं, आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधलं काही रिलेशन डिस्कस करू थोडंसं इथे आपण. ऐका आता, लक्ष द्या. आपल्याला एक पॉईंट सांगितला अबाउट इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, दॅट अ टँजंट ड्रॉन फ्रॉम एनी पॉईंट टू इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सवर असणाऱ्या कुठल्याही पॉईंटपासून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला ड्रॉ केलेला टँजंट हा त्या इलेक्ट्रिक लाईन त्या पॉईंटवरच्या इलेक्ट्रिक फील्डची, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन. जसं या पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय राहणार या पॉईंटवर, तर टँजंट आपण ड्रॉ करणार असा, दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दिस पॉईंट. या पॉईंटवर कशी राहणार, याला टँजंट काढला इकडे आपण असा, या पॉईंटवर कसं राहणार, इकडे टँजंट काढला असा, इथे कसं राहणार, इकडे. त्यामुळे जर आपण हे टँजंट ड्रॉ केले, तर हे टँजंट ज्या पॉईंटपासून येतात त्या पॉईंटवरच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची काय रिप्रेझेंट करतात, ते डायरेक्शन. ओके. आता स्ट्रेट असतील तर टँजंट त्याच्यावरच येणार, त्यामुळे स्ट्रेट इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इटसेल्फ प्रोड्युसेस किंवा इटसेल्फ रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. कळलं का हे सर्व आपण 11वीला डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे, आता फक्त रिपीट करत आहे आपण याला. कळलं आहे. ओके. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस. आता याच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसचा यूज करून आपल्याला डिस्कस करायचं इलेक्ट्रिक फ्लक्सबद्दल. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके. आपण आत्ताच बघितलेलं आहे की कुठलीही इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण काय ड्रॉ करू शकतो, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस. त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण रिप्रेझेंट करू शकतो कशाच्या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसच्या फॉर्ममध्ये.
जर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर हे लाईन ऑफ फोर्स कसे राहतात, एकमेकांच्या जवळजवळ असतात, आणि वीक असेल तर एकमेकांपासून कसे असतात, दूर. आहे लक्षात? हे आपण बघितलेलं आहे. आता सपोज कुठली एखादी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण एक स्मॉल स्पेस किंवा एक स्मॉल रिजन ड्रॉ केला, रिजन. आहे लक्षात? आपल्याला माहीत आहे की त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जे आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ॲझ्युम करत आहेत, ओके, तर त्यातले काही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इलेक्ट्रिक फील्डमधले ड्रॉ केलेल्या त्या स्पेसला काय करत आहेत, इंटरसेक्ट करत आहेत, त्याला पार करत आहेत. त्याच्यामधून ते पास होत आहेत. तर तो जो स्मॉल रिजन आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ड्रॉ करत आहे, त्या स्मॉल रिजनचा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे दी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दॅट सरफेस. कुठल्याही सरफेसमधून जेवढे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स नॉर्मली बाहेर पडतात, म्हणजे नॉर्मली त्याला पास करतात, क्रॉस करतात, अशा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या संख्येला आपण त्या रिजनचा, त्या सरफेसचा काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. कळते का? कन्सिडर करा, लक्ष द्या इकडे. सपोज आपण एक इलेक्ट्रिक फील्ड घेत आहे, त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ड्रॉ केले, आणि त्याच इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक छोटासा रिजन घेतला आपण, सपोज हा, इन द फेम ऑफ रेक्टँग्युलर मेटल प्लेट, लाईक दिस रेक्टँग्युलर प्लेट. ओके, असा. आणि हे काही लाईन ऑफ फोर्स आपण ड्रॉ केले सपोज. ओके, इथे काय कन्सिडर केलं आपण बघा, एक इलेक्ट्रिक फील्ड घेतली आपण बोर्डच्या प्लेनमधली, आणि त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण लाईन्स ऑफ फोर्सेसने रिप्रेझेंट केलं. हे त्याचे काही लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, आणि ही पूर्ण बोर्डच्या प्लेनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक छोटासा रिजन घेतला आपण, हा रेक्टँग्युलर शेपचा हा स्पा. तर या भागाचा इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स वॉट आपल्याला डिस्कस करायचं. ओके, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर धिस रिजन ओनली इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटेंडेड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय सांगितलं आपण, दी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दॅट सरफेस इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दॅट सरफेस. जसं इथे बघा, टोटल इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सपैकी या सरफेसला क्रॉस करणारी लाईन ऑफ फोर्स फक्त किती आहेत, 1 2 3 4 5 अँड 6. देअरफोर या स्पेसचा, या रिजनचा, या सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स किती होणार, फक्त 6. ते बघू आपण नंतर, फक्त एक इमॅजिन करा, तुम्हाला एक फील येण्यासाठी आज आपण करत आहे. कळलं का तुम्हाला? हे काय सांगितलं मी तुम्हाला, लक्ष द्या इकडे आता, की कुठलीही इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण रिप्रेझेंट करू शकतो इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या फॉर्ममध्ये. आणि अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण कुठलाही रिजन जर ड्रॉ केला तर जेवढेही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स त्या इलेक्ट्रिक फील्डमधले त्या रिजनला क्रॉस करतील नॉर्मली, त्या सगळ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या संख्येला आपण त्या रिजनचा काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. इथे बघा, आपल्याला माहिती आहे की पूर्ण बोर्डच्या प्लेनमध्ये अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही अशी खूप मोठी इलेक्ट्रिक फील्ड आहे बोर्डच्या प्लेनमधली ही. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड आपण काय कन्सिडर केली, अशी आहे. याच इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा एक, सपोज आपण रेक्टँग्युलर शेपचा एक सरफेस इथे ड्रॉ केला असा. आपल्याला माहीत आहे की या इलेक्ट्रिक फील्डमधले जेवढेही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याला क्रॉस करून जात आहेत, याला पार करून जात आहेत नॉर्मली, परपेंडिक्युलरली, त्या सगळ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या संख्येला आपण याचा काय म्हणतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. जसं इथे बघा की या पूर्ण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सपैकी फक्त हे 6च लाईन ऑफ फोर्सेस या सरफेसमधून आरपार जात आहेत. त्यामुळे यालाच आपण फक्त याचा काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. अलग लक्षात, दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. मग आता इमॅजिन करा, सपोज की हा आपण जर मोठा घेतला, सपोज याच्यापेक्षा,
तर आता याला किती पार करत आहेत, 1 2 हे 6 आहेतच, 3 आणि 4. म्हणजे बघा आता हा जो मोठा आपण घेतला त्याचा फ्लक्स किती येत आहे, 8 जे असेल ते आपण 8 9 कन्सिडर करू, फक्त अगोदरपेक्षा राहा. याचा अर्थ काय की इलेक्ट्रिक फील्डमध्ये जो एरिया आपण ड्रॉ करतो हा लक्षात, तो जर जास्त असेल तर फ्लक्स पण कसा येत आहे, जास्त. म्हणजे आपल्याला काय सांगता, इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ एनी सरफेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स एरिया. कुठल्याही, लक्ष द्या इकडे, एरियाचा इलेक्ट्रिक फ्लक्स हा त्या एरियाला कसा राहतो, डायरेक्ट प्रपोर्शनल राहतो. एरिया मोठा असेल तर फ्लक्स जास्त, एरिया छोटा असेल तर फ्लक्स कमी. कळते लक्षात. नाव आता काय केलं आपण बघा, एरिया सेम ठेवला, जसं हा एरिया आहे ए आणि सेम एवढाच एरिया असणारा दुसऱ्या घेतला आपण सरफेस. ओके, हा पण आहे एच. पण इथे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही थोडीशी आपण वीक घेत आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याची काय घेत आहे आपण, वीक. आता वीक इलेक्ट्रिक फील्ड आहे याचा अर्थ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकांपासून कसे आहेत, दूर दूर आहे. आपण बघितलेलं आहे, इफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आर क्राउडेड देन इलेक्ट्रिक फील्ड इज फाउंड टू बी स्ट्रॉंग. आणि इथे आपण इलेक्ट्रिक फील्ड काय घेत आहे, स्ट्रॉंग घेत आहे. त्यामुळे इथे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कसे राहतील, एकमेकांच्या जवळजवळ क्लोज राहतील. ओके, एरिया सेम आहे, ए इथे पण ए, इथे पण ए. पण इथे इलेक्ट्रिक फील्ड कशी घेतली आपण, वीक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकांपासून कसे आहेत, दूर दूर आहे. इथे इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, स्ट्रॉंग आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कसे आहेत, एकमेकांच्या जवळजवळ आहे. व्हॉट अबाउट द फ्लक्स. आता ह्याच्यामधून किती लाईन ऑफ फोर्स पास होत आहेत, 1 2 3 अँड 4 ओनली. याचा फ्लक्स आपण कन्सिडर करू, सपोज 4च आहे. बट इथे 1 2 3 4 5 6 7 8 याचा फ्लक्स काय आहे, 8 आहे. अजून तुम्हाला काय सांगता येईल मग याच्यावरून, जसं आपण बघितलं की एरिया जर वाढला तर फ्लक्स वाढते. इथे इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जर इन्क्रीज होत असेल तर फ्लक्स पण काय होतो, इन्क्रीज होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. लक्षात. दॅट मीन्स याच्यावर आपल्याला काय सांगता येईल मग, इलेक्ट्रिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एरिया. दोघांना पण कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. ओके, ठीक आहे. आता अजून एक, सपोज इमॅजिन करा, बुक घेऊ आपण. दिस इज दी अ सरफेस की ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ड्रॉ केलं आणि अशी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहेत, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आहेत विच आर पासिंग फ्रॉम दिस साईड टू दिस साईड अँड दे आर ऑल पॅरलल टू इच अदर अँड दे आर ॲट इक्विडिस्टन्स फ्रॉम इच अदर. दॅट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, युनिफॉर्म आहे. आपण बघितलं 11वीला असताना हे सर्व. आणि अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा स्पेस आपण ड्रॉ केला. हा आपण बघितलं की याचा इलेक्ट्रिक फ्लक्स याच्या एरियाला डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. आणि ही जी इलेक्ट्रिक फील्ड आपण घेतली या इलेक्ट्रिक फील्डच्या स्ट्रेंथला म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला पण डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. अजून कुठला फॅक्टर आहे आपल्याला बघायचं. सपोज हा जो रिजन आहे याला आपण स्लाइटली असं मूव्ह करत आहे, काय लक्षात येईल तुमच्या, असं मूव्ह करत आहे तुमच्या काय लक्षात येणार की ॲज
the inclination of surface changes, number of line of force crossing it is also changes. हे बघा, असं जर असताना जर याला 50 लाईन ऑफ फोर्स जर क्रॉस करत असतील 50, तर त्याला असं ठेवल्यावर आपल्याला माहिती आहे काही लाईन ऑफ फोर्स याच्यामधून निघून जातील, याला क्रॉस करतील का नाही. याचा अर्थ इलेक्ट्रिक फ्लक्स अजून डिपेंड करत आहे कशावर, अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधल्या अँगलवर पण हा फ्लक्स डिपेंड करत आहे. बघा कसा, एरिया वेक्टर तुम्हाला माहीत आहे काय, एरिया वेक्टर ओके बघू आपण एरिया वेक्टर बघू. सपोज एक 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस आपण ड्रॉ केले इथे अशी. एक्स वाय झेड. ओके, आणि इथे काय केलं मी, एक स्क्वेअर इथे काढला सपोज हा ऑफ साइड ए. ओके, एक्स वाय प्लेनमध्ये. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस स्क्वेअर, या स्क्वेअरचा एरिया काय राहणार. नाइन्थ आणि 10th स्टँडर्डमध्ये असणारे जे मुलं आहेत त्यांना जर विचारलं आपण याचा एरिया काय राहणार, तर सरळ सरळ आपल्याला माहीत आहे, एक्सपेक्टेड आन्सर आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ और साइड स्क्वेअर, दॅट इज ए स्क्वेअर आहे. ओके, बट आपण 12वी मधले विद्यार्थी आहोत आणि तुम्ही वेक्टर हे चॅप्टर स्टडी केलेलं आहे. इथे तुम्हाला जर एरिया विचारला याचा तर काय सांगणार तुम्ही, लेंथ इंटू ब्रेथ. सपोज याचं नाव घ्या आपण ABCD आहे. तुम्हाला जर याचा एरिया विचारता काय लिहिणार तुम्ही, लेंथ AB इंटू ब्रेथ BC. बट हा या दोघांचा कोणचा प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे. AB वेक्टर आणि BC वेक्टर या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय आहे, एरिया ऑफ दी स्क्वेअर. रेक्टँगल स्क्वेअर जे असेल आपण घेतलं ते. कळलं का हे. ओके, आणि म्हणून एरिया ही कोणची क्वांटिटी घेतली आपण इथे, वेक्टर क्वांटिटी. एरिया काय आहे, वेक्टर क्वांटिटी. and it is the cross product of sides AB and side BC. इथे ते आपण बघितलंच. आणि तुम्हाला माहीत आहे दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो, वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ दिस, अकॉर्डिंग टू आपण बघितलं होतं वेक्टर मल्टिप्लिकेशनमध्ये, डायरेक्शन ऑफ दिस B to C आउटवर्ड. आता याला आपण असं पण लिहू शकतो, BC क्रॉस AB. सेमच आहे, स्क्वेअर असल्यामुळे. रेक्टँगलमध्ये पण सेमच आहे, BC क्रॉस AB. तेव्हा त्याचे डायरेक्शन करणार इनवर्ड. अलॉंग झेड ॲक्सिस राहणार. ओके, और अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस राहणार किंवा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस राहणार. त्यामुळे हा जर बोर्ड आपण कन्सिडर करत असेल, सपोज एक रेक्टँगल आहे. ओके, तर याचा जो एरिया आहे, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इट्स एरिया वेक्टर. तर इथे तुम्ही बघितलं XY प्लेनमध्ये हा स्क्वेअर असताना याचा एरिया वेक्टर इज फाउंड टू बी डायरेक्टेड आउटवर्ड. आणि इथे बघितलं आपण हे तिघे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर राहतात. क्रॉस वेक्टर मल्टिप्लिकेशन बघितलं तुम्ही हे सुद्धा. त्यामुळे एरिया वेक्टर इज फाउंड टू बी डायरेक्टेड परपेंडिक्युलर टू द एरिया. जो सरफेस आहे त्या सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला एरिया वेक्टरची डायरेक्शन असते, एरियाची डायरेक्शन असते. ओके, त्यामुळे इथे बघा एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधल्या अँगलवर
आपल्याला काय डिपेंड करतो, फाय डिपेंड करतो. कळलं का तुम्हाला? इथे बघा, लुक हिअर, हा एरिया घेतला आपण, याचा एरिया वेक्टर राहणार अलॉंग द मार्कर, याला परपेंडिक्युलर आहे, लाईक दिस. इफ इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जर असे असतील सगळे, तर आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इज फाउंड टू बी मुव्हिंग इन दी. त्यामुळे याचा फ्लक्स कसा राहील, जास्त राहील. हे बघा, ज्या डायरेक्शनला एरिया वेक्टर आहे त्याच डायरेक्शनला जर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस जर असतील, लक्षात, तर फ्लक्स कसा आहे, मॅक्सिमम आहे. पण याला जर आपण असं मूव्ह केलं, थोडंसं सरकवलं, एरिया वेक्टरने इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स सोबत किंवा इलेक्ट्रिक फील्ड सोबत तयार केलेला अँगल हा जर आपण चेंज केला, तर याच्यामधून पार होणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची संख्या काय होते, कमी कमी होते, कमी 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 होत आहे. आणि जेव्हा एरिया वेक्टर इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असतो असा, तेव्हा याच्यामधून कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जाणार का, याच्यामधून नॉर्मल परपेंडिक्युलरली पास होणार का, नाही. याला टच करून जातील असे, पण त्याला आरपार करून जात आहेत का, नाही. आलं का लक्षात? त्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स अजून डिपेंड करतो कशावर, अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इथे बघा की हा अँगल जर 90 असेल, 90, इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, एरिया वेक्टर इकडे आहे, हा अँगल जर 90 असेल तर याचा फ्लक्स किती आहे, 0. आणि हा अँगल 0 जर असेल तर याचा फ्लक्स कसा आहे, मॅक्सिमम आहे. आहे लक्षात? त्यामुळे आपल्याला माहीत आहे की धिस एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, लक्षात, या दोघांचा अँगल पण डिसाईड करतो फ्लक्सला. त्यामुळे अल्टिमेटली आपण इथे फ्लक्सची डेफिनेशन किंवा फ्लक्सचा फॉर्म्युला लिहू शकतो, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू, ओके, डॉट प्रोडक्ट ऑफ एरिया वेक्टर इंटू ई. सर असं डायरेक्ट प्रपोर्शनल आहे, डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. ओके, देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स is ultimately equal to the dot product of area vector and electric intensity. ओके, यालाच आपण लिहू शकतो मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये, phi E is equal to A E cos theta, where theta is angle between एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बघा, या अँगलमुळे भरपूर कन्फ्युजन होते. हा अँगल कशामधला आहे, एरिया वेक्टर, आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन काय असते, परपेंडिक्युलर टू एरिया. जसं सपोज हा जर एरिया आपण कन्सिडर करतो, हा जो स्पेस आहे, हा रिजन कन्सिडर करताय आपण, त्याचा एरिया वेक्टर कसा राहणार, याला परपेंडिक्युलर, याला असं परपेंडिक्युलर राहणार. अलग लक्षात, जसं आपण इथे हे काढू, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये काढू सर्कल. ओके, हा एक सर्क्युलर एरिया आपण घेतला, तर या सर्कलचा एरिया वेक्टर ए कसा राहणार, याला परपेंडिक्युलर असा और डाऊनवर्ड, कुठे घेत, दोन्ही सेमच आहे, अपवर्ड और डाऊनवर्ड, बट परपेंडिक्युलर टू दी एअर सरफेस. या सरफेसला कसं राहील तो, परपेंडिक्युलर. कळलं का? दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दिस ए ई कॉस ऑफ थीटा. थीटा काय आहे, अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, याला अजून डिस्कस करता येईल आपल्याला डिटेलमध्ये. बघा, ओके, फॉर अन ओपन सरफेस, आपण आताच बघितलं, कुठलाही ओपन सरफेस जर असेल असा, आहे लक्षात, याला काय म्हणतो आपण, ओपन सरफेस. 2 डायमेन्शनमध्ये आपण ड्रॉ केलं इथे.
ओपन सरफेस जर असेल कुठलाही असा, तर त्या ओपन सरफेसचा एरिया वेक्टर जो आहे तो त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. लक्षात की दोन्ही साईडला आपण घेऊ शकतो, एक या डायरेक्शनला घेऊ शकतो, या डायरेक्शन. जसं इथे बघा, हा घेतला आपण, तर याचा एरिया वेक्टर आपण अपवर्डही घेऊ शकतो आणि डाऊनवर्डही घेऊ शकतो. बट याला कसा आहे, तो ऑलवेज परपेंडिक्युलर आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. दिस इज कॉल्ड ओपन सरफेस. आता अशा ओपन सरफेसचे इलेक्ट्रिक फ्लक्स कसे काढायचे आपण बघू. इथे बघता येईल आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ an open surface. Okay. Suppose आपण हा घेतला, ओके, असा आहे. आणि याचा एरिया वेक्टर आपण कन्सिडर करताय. सपोज दिस इज दिस एरिया वेक्टर, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे या पॉईंटवरची ती घेतली आपण, सपोज ई आहे. ओके, हा जो पॉईंट घेतला आपण, हा पॉईंट, ओके, या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला दिसते या डायरेक्शनला आहे, या पॉईंटवरची. बट एरिया वेक्टर काय दिसतो आपल्याला, असा इकडे आहे. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दिस एरिया? याचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय राहणार? ओके, तर लक्ष द्या इकडे. आता आपल्याला माहित आहे ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ई, या इलेक्ट्रिक फील्ड आपण रिझॉल्व करू शकतो दोन कंपोनंटमध्ये, एक या नॉर्मल लाईनमध्ये आणि एक याला परपेंडिक्युलर लाईनमध्ये. असं हा जर अँगल आपण कन्सिडर केला, सपोज थीटा जर असेल, तर या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा थीटाच्या साईडला कंपोनंट कॉसमध्ये, दॅट इज ई कॉस थीटा, आणि इकडे किती राहणार, ई साइन थीटा. आहे लक्षात? म्हणजे एंटायर इलेक्ट्रिक फील्ड जी आहे या पी पॉईंटवर असणारी, या एंटायर इलेक्ट्रिक फील्डला आपण रिझॉल्व केलं दोन कंपोनंटमध्ये, ई कॉस थीटा आणि ई साइन थीटा. त्यापैकी हा कंपोनंट बघा, याला कसा आहे, नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर आहे, आणि हा कंपोनंट त्याला कसा आहे, पॅरलल आहे, अलॉंग इट आहे. आपण इलेक्ट्रिक फ्लक्स काढताना काय सांगितलं आपण, द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस विच आर नॉर्मल टू गिवन सरफेस ओनली. म्हणजे याला नॉर्मली पास करणारे, परपेंडिक्युलरली पास करणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सलाच आपण या एरियाचा काय म्हणतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. त्यामुळे व्हाईल कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीपैकी अशीच इलेक्ट्रिक फील्ड घ्यावी लागेल की जी या एरियाला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. सॉरी, या एरियाला कशी आहे, सरफेसला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे, सरफेसला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हिच्या डायरेक्शनला आहे, एरियाच्या डायरेक्शनला. एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणारच काय घ्यावं लागेल, इलेक्ट्रिक फील्ड घ्यावी लागेल. दुसऱ्या सगळ्या डायरेक्शनला असणार इलेक्ट्रिक फ्लक्स तयार करणार का, नाही. त्यामुळे या सरफेसचा जेव्हा इलेक्ट्रिक फ्लक्स आपण काढतो तेव्हा एरिया तर आहे ए बरोबर आहे, मॅग्नेट्यूड त्याचं, पण फ्लक्सला रिस्पॉन्सिबल असणारी इलेक्ट्रिक फील्ड ही याला कशी असते, परपेंडिक्युलर असते. त्यामुळे याला परपेंडिक्युलर असणारी इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, फक्त ई कॉस थीटा. ही साइन थीटा परपेंडिक्युलर आहे का त्याला, नाही, ते पॅरलल आहे, म्हणून काय येणार आहे, ई कॉस थीटा. याचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार, ए ई कॉस थीटा. कळलं का? तसं एक्झाम्पल पण आपण इमॅजिन करू. इथे बघा, आता सपोज हा एरिया आहे, ओके, हा एक एरिया आहे. इलेक्ट्रिक फील्ड आपण दाखवली सपोज या दुसऱ्या मार्करने. दिस इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओरिजिनल डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची अशी, ओके. आणि एरिया आपण असा ठेवला इथे बघा, असा. इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे आणि एरिया असा आहे. दिसते हे बघा, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग दिस मार्कर
आणि एरिया असा आहे. त्यामुळे या एरिया व्हेक्टरने इलेक्ट्रिक फील्डसोबत तयार केलेला हा अँगल किती आहे? थीटा आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक फील्डचा आपण कंपोनंट घेतला कोणता? एरियाच्या डायरेक्शनला कंपोनंट. हा येणार ई कॉस थीटा आणि हा याच्या डायरेक्शनला कसा येणार? ई साईन थीटा. आता ई साईन थीटा तुम्हाला याला टच करताना दिसतोय. याला पार करत आहे का? तो नाही, आपल्याला पार करणारे घ्यायचे. हा ई साईन थीटा याला काय करत आहे? असा पार करून जातो. बट ई कॉस थीटा कसा आहे? याला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे आपल्याला काम फक्त कोणाचं आहे? परपेंडिक्युलर कंपोनंटचंच काम आहे. आलं का लक्षात तुमच्या? हे ओके. जर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याला नुसते टच करून जात असतील असे, ओके, असे जर नुसते टच करून जात असतील याला, तर याचा फ्लक्स किती राहतो? 0. आपल्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कसे पाहिजे? याला पार करून जाणारे पाहिजे, आर पार याच्या. त्यामुळे जेव्हा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स या एरियासाठी असा राहतो, असा हे बघा असा, तेव्हा आपण याचं परपेंडिक्युलर कंपोनंट घेत आहे कॉसमध्ये, ई कॉस थीटा, आणि ई साईन थीटा असा येणार याच्यावर. आता हा ई साईन थीटा तर याला काय करत आहे? टच करून जातं. त्यामुळे तो फ्लक्स तयार करणार का नाही? त्यामुळे याचं काही काम आहे काही ते नाही, फक्त काय ना ई कॉस थीटा. आहे लक्षात? देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ धिस ओपन सरफेस काय आहे? ए ई कॉस थीटा. कळलं कसं काय ना? हे ओपन सरफेससाठी झाला इलेक्ट्रिक फ्लक्स. दुसरा घेऊ एक्झाम्पल, सर्कलचं घेऊ. ठीक आहे. हा एक सर्कल घेतला आपण, ज्याची रेडियस आहे कॅपिटल आर. ओके. अँड लेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज फाउंड टू बी एक्झॅक्टली इन धिस डिरेक्शन. अशी आहे. आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सपोज ड्रॉ केली अशी. दिस विल बी द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ इट? याचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय राहणार? तर मी तुम्हाला काय सांगितलं आत्ताच की एरिया व्हेक्टर जो असतो तो नेहमी कसा असतो? परपेंडिक्युलर असतो, नॉर्मल असतो याला असा, एक तर अपवर्ड नाही तर डाऊनवर्ड. बट घेताना आपण काय करतो? इलेक्ट्रिक फील्डच्या साईडचा घेत असतो, त्यामुळे हा घेतला आपण एरिया व्हेक्टर ए. आता बट इलेक्ट्रिक फील्डने या एरिया व्हेक्टरसोबत तयार केलेला अँगल किती आहे? थीटा. त्यामुळे जी एंटायर इलेक्ट्रिक फील्ड आहे इथे असणारी ई, तिच्यापैकी एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला किती राहणार? ई कॉस थीटा. आणि एंटायर बाकीची कुठं राहणार? इथे ई साईन थीटा. आता ही बघा, ई साईन थीटा या आपल्याला काय दिसते? याला क्रॉस करताना दिसते का? नाही, याला टच करून जाताना दिसते. बट ई कॉस थीटा याला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करताना काय घेत असतो? क्रॉस करणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी घेतो. म्हणून याचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार मग? फाय इक्वल्स टू, याचा इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इक्वल्स टू काय येणार मग? एरिया इंटू एरियाच्या डायरेक्शनला असणारी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे किती? ई कॉस थीटा. आता याचा एरिया सर्कल असल्यामुळे रेडियस आर, पाय आर स्क्वेअर ई कॉस थीटा. दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दिस. कळलं का? ओके. पुन्हा बघा, वर्टिकल प्लेनमध्ये टाकला आपण आता. दिस इज कॅपिटल आर. सपोज this will be the direction of electric intensity. Okay, what is the electric flux? आता इलेक्ट्रिक फ्लक्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? एरिया व्हेक्टर घेतो आपण. आता जर व्हर्टिकल प्लेनमध्ये असेल हा, तर याचा एरिया व्हेक्टर याला नॉर्मल असा राहणार. दिस इज एरिया. या लक्षात. आणि या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणारा कंपोनंट हा जर अँगल थीटा जर असला तर काय राहतो? ई कॉस थीटा.
आणि अपोजिट डायरेक्शनला हा काय राहणार ई साईन थिटा. हा ई साईन थिटा याला पार करत आहे का नाही, याला फक्त टच करत आहे. त्यामुळे दिस इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, दिस ई कॉस थिटा इज ओनली रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दिस सर्कल. मग काय ना, इलेक्ट्रिक फ्लक्स आपण बघितलं आत्ताच, एरिया इंटू एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणारा कंपोनंट ई कॉस थिटा. आहे लक्षात. आता ए पाय आर स्क्वेअर इंटू ई कॉस थिटा, दिस इज फ्लक्स. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ. ओके, हे घेतलं आपण एल, हे ब्रेड आहे, हे घेतलं एल, ब्रेड घेतली आपण स्मॉल बी असे. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एक्झॅक्टली याला परपेंडिक्युलर आहे अशी. दिस इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ दिस सरफेस नाव. या सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स कसा असेल तर सिंपल आहे. आपण काय घेतो, इलेक्ट्रिक तो सरफेसचा एरिया वेक्टर, आणि एरिया वेक्टर नेहमी सरफेसला कसा असतो परपेंडिक्युलर. आता हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असेल तर याचा एरिया वेक्टर कसा राहणार परपेंडिक्युलर, एक तर वरती नाही तर एक तर खाली. आपण इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनचा घेत असतो त्यामुळे वरती, त्यामुळे एरिया वेक्टर पण याच्यावरच येणार, याच्यावरच एक्झॅक्टली. याचा अर्थ एंटायर इलेक्ट्रिक फील्ड इज अलॉंग ए, त्यामुळे ती एंटायर घ्यायची. देअरफॉर फ्लक्स इज इक्वल टू एच्या डायरेक्शनला असणार इलेक्ट्रिक फील्ड ई इंटू एरिया ए. इथे थिटाची व्हॅल्यू काय आहे 0, कॉस 0 इक्वल्स टू कॉस 0 इक्वल्स टू 1. देअरफॉर फॉर्म्युला तोच फाय इक्वल्स टू ए इंटू ई. कळलं सगळ्यांना. मग काय सांगते इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे, मग इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया वेक्टर अँड कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग एरिया वेक्टर. एरिया वेक्टरच्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्डचा कंपोनंट मल्टिप्लाइड बाय एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. कळलं का हे. ओके, हे झालं ओपन सरफेससाठी. नाउ फॉर क्लोज सरफेस. इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ क्लोज सरफेस. ओके, ठीक आहे. ओके, ओके, असा एक क्लोज सरफेस आपण घेत आहे. आता हा जो क्लोज सरफेस आपण घेत आहे सपोज क्यूबच्या फॉर्ममध्ये, याला किती फेस आहे तर आपल्याला माहिती आहे किती 6. 1 2 3 4 5 अँड 6. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं याचा एंटायर फ्लक्स किती आहे. सपोज इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. जर इलेक्ट्रिक फील्ड एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला असेल, ओके, तर याचा फ्लक्स काय घ्यायचा, याचा फ्लक्स आपण फाइंड आउट करायचं इथे. ओके, तर लक्ष द्या इकडे आता की कुठल्याही क्लोज सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स काढताना त्या क्लोज सरफेसमध्ये असणारे जे सरफेसेस आहेत त्याचे फेसेस जे आहेत त्या प्रत्येक फेसेसचा एरिया वेक्टर घेताना तो एरिया वेक्टर ऑलवेज काय घेत असतो आपण आउटवर्ड. आलं लक्षात. तो ऑलवेज काय असतो आउटवर्ड. इट इज नेवर इनवर्ड. कधीही तो इनवर्ड असतो का नाही.
त्यामुळे जेव्हा हा एरिया व्हेक्टर जर आपण घेतला, हा फक्त फेस एक, हे बघा हा, की जो YZ प्लेनमध्ये आहे, याचा एरिया व्हेक्टर आपल्याला फक्त घ्यावा लागेल कसा, इकडे, म्हणजे अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस इकडे आहे, तर तो इकडे निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. त्यामुळे याचा फ्लक्स आपल्याला बघायचा किती आहे. आता क्यूब आहे त्यामुळे सगळे फेसेस सारख्याच एरियाचे आहेत. आपण एरिया प्रत्येकाचा काय घेऊ, ए आहे मॅग्नेट्यूडने. अलग लक्षात. याचा एरिया व्हेक्टर काय येणार मग, हे इकडे येणार असा, निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इकडे. कळते का तुम्हाला. हा असा आहे बघा, हा एक्स ॲक्सिसची डायरेक्शन तिकडे आहे. तर आपण, कारण एरिया व्हेक्टर घेताना जसं आपण ओपन सरफेसमध्ये बघा, ओपन सरफेसमध्ये एरिया व्हेक्टर घेताना आपण तो वरी घेऊ शकतो आणि खाली पण घेऊ शकतो. पण जेव्हा असे ओपन सरफेस एकत्र येऊन क्लोज सरफेस तयार करतात, तेव्हा त्या ओपन सरफेसचा एरिया व्हेक्टर घेताना तो नेहमी काय घेत असतात, आउटवर्ड, बाहेरचा. आलं लक्षात. आता याचा इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला काढायचा. काय ना त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स, मग φ1 घेऊ आपण याचा इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. आता एरिया व्हेक्टर आपल्याला माहिती आहे इकडे आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तिकडे, दोघांमधला अँगल किती आहे, 180. मग काय येणार, EA कॉस ऑफ 180. कॉस 180ची व्हॅल्यू -1. देअरफॉर काय येणार, EA दिस इज φ1. याचा कळलं. ओके. सिमिलरली याचा बघा, त्याच्या अपोजिट फेसवाल्याचा, याचा एरिया व्हेक्टर काय येणार इकडे. हा एरिया व्हेक्टर आणि ई यांच्यामधला अँगल किती आहे, 0. त्यामुळे कॉस 0ची व्हॅल्यू किती, 1. φ2 इक्वल्स टू काय येणार, सरळ सरळ EA. ओके. हा याचा एरिया व्हेक्टर डाऊनवर्ड आहे, म्हणजे अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. बट इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडे आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड याला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. इलेक्ट्रिक फील्ड एरिया व्हेक्टरला कशी आहे, परपेंडिक्युलर. त्यामुळे या इलेक्ट्रिक फील्डचा एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणारा कंपोनंट E cos 90 येणार, 0. त्यामुळे याचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार, 0. वरचा पण याचा एरिया व्हेक्टर अपवर्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे परपेंडिक्युलर, तर दोघांमधला अँगल 90. E cos 90ची व्हॅल्यू काय येणार, 0. त्यामुळे φ4 पण काय येणार, 0. ओके. तसेच हा फ्रंट फेस, याचा काय येणार, अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस. पण इलेक्ट्रिक फील्ड सोबत कसा आहे, तो परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे तो पण किती येणार, 0. पलीकडला झेड ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनला आहे, पण इलेक्ट्रिक फील्ड सोबत परपेंडिक्युलर, त्यामुळे त्याचा पण काय ना φ6 0. आहे लक्षात. त्यामुळे जी 6 फेस आहेत या क्यूबचे, त्या प्रत्येक फेसच्या इलेक्ट्रिक फ्लक्सची काय केली आपण इथे फाइंड आउट केलं. त्यामुळे टोटल फ्लक्स ऑफ दिस क्लोज सरफेस इज इक्वल टू φ1 प्लस φ2 प्लस φ3 प्लस φ4 प्लस φ5 प्लस φ6 आहे. आउट ऑफ दिस आपल्याला माहीत आहे φ1 किती आहे, -EA, φ2 किती आहे, +EA, आणि बाकी सगळी किती आहे, 0. त्यामुळे याचा पण फ्लक्स काय ना प्रोडक्ट 0. ओके. आता याच्यावर काय सांगता आपल्याला बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ एनी क्लोज्ड सरफेस इफ इट डज नॉट होल्ड or enclose any charge is always 0. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये क्लोज्ड सरफेस जर आपण ठेवला, आणि जर त्याच्यामध्ये चार्ज नसेल, लक्षात, तर त्याचा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती होतो, 0. या क्लोज सरफेसच्या आत चार्ज आहे का एखादाही, नाही. त्याच्या आत आपण चार्ज कन्सिडर केला का, नाही. इलेक्ट्रिक फील्ड आपण एंटायर काय कन्सिडर केली, युनिफॉर्म घेतली, सारखी घेतली सगळीकडे. काय कंडिशन आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड जर सगळीकडे युनिफॉर्म असेल आणि जर क्लोज सरफेसच्या आत चार्ज नसेल, तर त्याचा फ्लक्स किती येतो, ऑलवेज 0. मग त्याला कसंही ठेवलं आपण तरीही. पण त्याच्यात इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर, त्याच्यात चार्ज नसेल तर, लक्षात.
दिस इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ एनी क्लोज्ड सरफेस. असं आपण एक जनरल एक डिस्कस केलं फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून. कळलं? ओके. मग आता जर अशा क्लोज सरफेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर असं आहे, म्हणजे त्याच्या आत चार्ज असेल तर काय राहणार? तर हेच आपल्याला सांगितलं कोणी? गॉस थिअरमने. व्हॉट इफ द इलेक्ट्रिक फ्लक्स इज एनक्लोज्ड बाय एनी क्लोज्ड सरफेस? गॉस थिअरम. ओके. आपण आत्ताच बघितलं बघा की युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठलाही क्लोज्ड सरफेस जर आपण प्लेस केला आणि जर त्याने चार्ज एनक्लोज केलेला नसेल तर त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहे? 0. व्हॉट इफ नाव दॅट क्लोज्ड सरफेस एनक्लोजेस चार्ज अँड इट इज ऑब्टेन्ड बाय युझिंग गॉस थिअरम. काय सांगते आपल्याला बघा गॉस थिअरम आता स्टेटमेंट याचं. The electric flux over entire area of any closed surface is always equal to the ratio of charge enclosed by that surface to the electrical permittivity of medium. That is, इथे बघू आपण, सपोज Q क्वांटिटीचा हा एक चार्ज आहे जो आपल्या अराउंड काहीतरी करता इलेक्ट्रिक फील्ड, आणि आपण बघू सपोज या Q चार्जला आपण एनक्लोज केलं एका क्लोज्ड सरफेसमध्ये. असं अनसिमेट्रिक साईज आणि शेप आहे हा. ओके. आणि हा जो सराउंडिंग मीडियम आहे, या सराउंडिंग मीडियमची परमिटिव्हिटी आपण कन्सिडर करू सपोज एप्सिलॉन आहे. ओके. मग अकॉर्डिंग टू गॉस थिअरम द इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एंटायर एरिया ऑफ closed surface is always equal to charge ratio of charge enclosed by surface to electric permittivity. That is electric flux phi E of whole closed surface, सगळीकडून बंद आहे आणि त्याच्या आत चार्ज आहे, इज इक्वल टू अकॉर्डिंग टू दी गॉस थिअरम रेशिओ ऑफ व्हॉट चार्ज किती आहे? Q अपॉन परमिटिव्हिटी मीडियमची एप्सिलॉन. दिस इज द स्टेटमेंट ऑफ गॉस थिअरम. काय की कुठल्याही क्लोज्ड सरफेसचा, सगळीकडून बंद असणाऱ्या सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स हा त्याने एनक्लोज केलेला चार्ज डिव्हायडेड बाय सराउंडिंग मीडियमची परमिटिव्हिटी एवढा असतो. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज ऑलवेज इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन. आपण अगोदर बघितलं मेथड इलेक्ट्रिक फ्लक्स काढण्याच्या. काय मेथड आहे इलेक्ट्रिक फ्लक्स काढण्याच्या अगोदर आपण बघितलेल्या? इलेक्ट्रिक फ्लक्स हा प्रोडक्ट आहे कोणाचा? एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांचा डॉट प्रोडक्ट. दॅट इज, याला आपण लिहू शकतो AE कॉस थीटा. म्हणजे काय? एरिया मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा नॉर्मल कंपोनंट. हे आपण अगोदर डेफिनेशनने आपल्याला माहीत आहे. हे दोघांचा गुणाकार म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. इथे आपल्याला बघायचं आता इलेक्ट्रिक फ्लक्स एखाद्या क्लोज्ड सरफेसचा कसा आहे. कळलं का हे? ओके. याला आपण प्रूफ करून दाखवू. की कुठल्याही क्लोज्ड सरफेसचा, सगळीकडून बंद असलेल्या सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स हा त्याने एनक्लोज केलेला चार्ज डिव्हायडेड बाय मीडियमची परमिटिव्हिटी एवढा आहे. हे इथे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं. दिस इज द स्टेटमेंट ऑफ गॉस थिअरम. ओके. मग आता आपण बघितलं होतं बघा क्लोज्ड सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स काढताना
आपण काय केलं, इथं क्यूब घेतला होता आपण, त्याचे 6 फेस कन्सिडर केले आपण, प्रत्येक फेसचा सेपरेट काय काढला आपण, फ्लक्स, आणि नंतर त्यांची काय केली आपण, ॲडिशन. एक्झॅक्टली तसंच इथे आपण करू. हा जो एक अनसिमेट्रिक शेपचा क्लोज्ड सरफेस आहे की ज्याने आपल्यामध्ये एन्क्लोज केलं कशाला, या कॅपिटल क्यू चार्जला, तो आपण इथे ड्रॉ केला असा. ओके, सपोज या कॅपिटल क्यू चार्जपासून आर या डिस्टन्सवर एक पॉईंट आहे हा, ज्या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला माहीत आहे, इथे लिहिता येणार किती राहणार, सपोज ई कन्सिडर करा आपण, ई आहे, किती आहे ई, या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, आता ज्या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅपिटल ई आहे त्या पॉईंटच्या अराउंड या क्लोज्ड सरफेसचा आपण छोटासा एलिमेंट घेतला हा. ओके, पूर्ण क्लोज सरफेसचा जर फ्लक्स आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागतं आपल्याला, त्याचे छोटे ओपन सरफेसेस आपण कन्सिडर करणार, छोटे तुकडे, बरोबर सारख्या एरिया डी एसचे, ज्याचा एरिया डी एस आहे, असे छोटे तुकडे आपण याचे घेतणार. त्यातल्या एका तुकड्याचा आपण फ्लक्स काढणार आणि बाकीच्या सगळ्या तुकड्याच्या फ्लक्सची काय करणार, मग ॲडिशन करणार, तेव्हा आपल्याला पूर्ण सरफेसचा काय मिळेल, फ्लक्स. त्यातला हा एक तुकडा आपण कन्सिडर करत आहे लक्षात, की ज्या तुकड्यावर असणाऱ्या कुठल्याही पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, ई, आणि सपोज याचा एरिया काय घेतला आपण, डी एस आहे, एका तुकड्याचा एरिया. आता हा डी एस एरिया जर असेल, व्हॉट इज इट्स नॉर्मल कंपोनंट, याचा एरिया व्हेक्टर कसा राहणार, असा इकडे येणार, याला परपेंडिक्युलर असणार एरिया व्हेक्टर, हां, डी एस व्हेक्टर, दिस इज ई. दोघांमधला अँगल आपण कन्सिडर केला किती आहे, थीटा. मग याचा इलेक्ट्रिक फ्लक्स काय ना, फाय ऑफ डी एस इज इक्वल टू काय सांगितलं आपण, एरिया मल्टिप्लाइड बाय नॉर्मल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ई कॉस थीटा. ओके, दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ एरिया डी एस. आता लक्षात द्या, आपल्याला माहीत आहे की या पॉईंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी ई आहे ती कॅपिटल क्यू चार्जपासून डिस्टन्सवर आहे आर, बट आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी क्यू इज इक्वल टू 4 पाय एप्सिलॉन आर स्क्वेअर, फॉर्म्युला आहे, बघितलेलं आहे आपण, ही व्हॅल्यू प्लेस केली याच्यात आपण, काय येणार बघा मग, क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन आर स्क्वेअर इंटू cos theta into ds. Okay, therefore what we get, phi of ds is equal to q upon 4 pi epsilon ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहू शकतो बघा, cos theta into ds अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता ही जी ब्रॅकेटमध्ये असणारी जी टर्म आहे, इट रिप्रेझेंट द सॉलिड अँगल मेड बाय धिस स्मॉल एलिमेंट डी एस ॲट अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम इट. काय की डी एस पासून आर या डिस्टन्सवर असणारा जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर तयार होणारा सॉलिड अँगल इथला हा रिप्रेझेंट करत आहे ब्रॅकेटमधली टर्म. देअरफॉर वी कॅन राईट फाय ऑफ डी एस ॲज क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन इंटू डी ओमेगा, वेर डी ओमेगा काय आहे, इथे तयार होणारा सॉलिड अँगल आहे, हे आपण 11वीला बघितलं बघा, सॉलिड अँगल आहे. आता हा झाला छोट्या एरिया डी एसचा फ्लक्स. आता आपल्याला काय करायचं, पूर्ण सरफेसचा फ्लक्स काढायचा. त्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक डी एस डी एक्सच्या फ्लक्सची काय करावं लागेल आपल्याला, ॲडिशन, इंटिग्रेट, एकत्र करावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे मॅथ्समध्ये आपण अशा कलेक्शनसाठी यूज करतो इंटिग्रेशनचा. मग काय येणार इथे बघा, टोटल फ्लक्स ऑफ एरिया इक्वल्स टू फाय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय, हे डी फाय घेतलं आपण तर. देअरफॉर व्हॉट वी गेट हिअर, फाय ऑफ डी एस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन
ब्रॅकेटमध्ये डी ओमेगा. आता क्यू चार्ज आपल्याला माहिती आहे विदिन इट कॉन्स्टंट आहे, हे सर्व कॉन्स्टंट आहे. देअरफॉर वी गेट क्यू अपॉन 4 एप्सिलॉन इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा. आता ओमेगा फक्त काय होता, एवढ्या सरफेसचा सॉलिड अँगल इथे तयार होणारा. आता इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा काय होणार मग, या पूर्ण क्लोज सरफेसचा त्याच्याच आतमध्ये असणाऱ्या या पॉईंटवरचं सॉलिड अँगल. तर आपण बघितलं आहे द टोटल सॉलिड अँगल सबटेंडेड बाय क्लोज्ड सरफेस ॲट अ पॉईंट विदिन इट इज ऑलवेज इक्वल टू 4 स्टेरेडियन. देअरफॉर दिस डी ओमेगा इज इक्वल टू 4 स्टेरेडियन. आणि आपल्याला माहीत आहे मग 4 कॅन्सल होते अँड वी गेट दिस फाय इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन. त्यामुळे गॉस थेरम आपल्याला काय इंडिकेट करत आहे, काय सांगत आहे, द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ एनी क्लोज्ड सरफेस इज ऑलवेज इक्वल टू द रेशियो ऑफ चार्ज एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस टू द परमिटिव्हिटी ऑफ सराउंडिंग मीडियम. आहे लक्षात. दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, आपण थोडंसं हे सर्व रिवाइज करू अगेन वन बाय वन. ओके, आपण बघित आहे फ्लक्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण या फ्लक्सची डेफिनेशन बघितली. इलेक्ट्रिक फ्लक्स काय सांगितलं इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशनमध्ये आपण, द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिव्हन एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दॅट एरिया. ओके, दुसरं फॉर्म्युला याचा आपल्याला माहीत आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स इज फाउंड टू बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया अँड इलेक्ट्रिक फील्ड. देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स is a scalar quantity and it is the dot product of area vector and electric intensity. And by the definition of dot product we can write what, AE cos theta, where theta is the angle between area vector and electric intensity. त्यामुळे E cos theta काय असतो, एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणारा कंपोनंट. त्यामुळे कुठल्याही सरफेसचा जेव्हा इलेक्ट्रिक फ्लक्स आपण कॅल्क्युलेट करणार तेव्हा आपण प्रोडक्ट घेणार, गुणाकार घेणार कशाचा, एरियाचा आणि एरिया व्हेक्टरच्या डायरेक्शनला असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या कंपोनंटचा, ई कॉस थीटाचा. AE cos theta, दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स बाय डेफिनेशन. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण बघितलं की क्लोज्ड सरफेस जर असेल एखादा, तर अशा क्लोज्ड सरफेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स हा नेहमी काय येतो, 0. पण केव्हा, जर त्याने चार्ज एनक्लोज केलेला नसेल तर. पण जर त्याने चार्ज एनक्लोज केलेला असेल तर त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स आपण कॅल्क्युलेट करतो गॉस थेरमचा यूज करून. आणि काय सांगते आपल्याला गॉस थेरम, according to Gauss theorem, electric flux of any closed surface is equal to ratio of charge enclosed to the permittivity, that is phi is equal to q upon epsilon. Okay, this is the electric flux by Gauss theorem. त्यामुळे सपोज आपण कन्सिडर करा, बघा एक क्लोज सरफेस मी ड्रॉ केला इथे एअरमध्ये, आपण घेतलं एअरमध्ये, आणि इथे काही सिस्टम ऑफ चार्जेस आहेत, Q1, इथे Q2, इथे Q3, इथे -Q4 आहे, इथे +Q5 आहे, इथे +Q6 आहे. अ सिस्टम ऑफ चार्जेस आपण घेत आहे या 6 चार्जेसची. आहे लक्षात, की जे आपल्याला अराउंड माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड प्रिपेअर करत आहे, प्रिड्यूस करत आहेत. त्याच इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण हा एक क्लोज्ड सरफेस ड्रॉ केला.
की ज्याने फक्त एन्क्लोज केल्या 3 चार्जेसला. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ धिस? अकॉर्डिंग टू गॉस थेरम याचा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे त्याने आपल्यामध्ये सामावलेले चार्जेसची अल्जेब्रिक सम डिवायडेड बाय मीडियमची परमिटिव्हिटी. मग काय राहणार अल्जेब्रिक सम याची? प्लस Q3 मायनस Q4 प्लस Q5 अपॉन एप्सिलॉन. दिस इज इट्स फ्लक्स. एअर असल्यामुळे इप्सिलॉन नॉट. द अल्जेब्रिक सम ऑफ टोटल चार्ज एन्क्लोज्ड लक्षात पर युनिट इलेक्ट्रिक परमिटिव्हिटी इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रिक फ्लक्स अँड गॉस थिअरम. याचं ॲप्लिकेशन आपल्याला आता 12च्या सिलेबसमध्ये बघायचं. हे सर्व 11च्या सिलेबसमधलं आहे. याचं ॲप्लिकेशन 12च्या सिलेबसमधलं आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. थँक्यू.